माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोतेहो, आज विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉक्टर सूरज मडावी यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. मित्रहो, नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत. एक चिंता अशी नेहमी व्यक्त केली जाते की वाचन संस्कृती ही दिवसेंदिवस मागे पडत चालली आहे. हल्ली वाचन म्हणजे काय तर डिजिटल आणि सोशल मीडियावरचे मेसेज वाचायचे. आता याला वाचन म्हणायचं का? तर नक्कीच नाही. वाचन संस्कृती ही समाजाचा बौद्धिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास घडवून आणत असते. अत्यंत गरजेची ही गोष्ट आहे. रोजची वृत्तपत्र असो, कथा, कविता, कादंबरी, आत्मचरित्र, प्रबोधनात्मक पुस्तकं हे खरे वाचनाचे आदर्श स्रोत आहेत. आणि खरं तर आजच्या डिजिटल युगात पुस्तकांचं महत्त्व टिकवून ठेवणं हे आपल्यापुढे असलेलं सध्याचं मोठं आव्हान आहे. ज्ञानार्जन करणं, व्यक्तिमत्व घडवणं आणि तणावमुक्त राहण्यासाठी वाचन आवश्यक आहे. आपण नेहमी असं म्हणत असतो, ऐकत असतो, वाचाल तर वाचाल. याच उक्तीप्रमाणे प्रगल्भ विचारांसाठी आणि काय योग्य काय अयोग्य हे समजण्यासाठी वाचन संस्कृती जोपासणं ही खरं तर काळाची गरज आहे. मित्रहो, मी आज या विषयावर का बोलतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आजचा आपला विषय हाच आहे. आजचे आपले पाहुणे याच विषयावर बोलण्याकरता आपल्याकडे आलेले आहेत. आजच्या कार्यक्रमाचे आपले पाहुणे आहेत अमरावतीचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉक्टर सूरज मडावी. आपण सुरुवातीला मडावी सरांचं स्वागत करूयात आपल्या कार्यक्रमामध्ये. सर नमस्कार. अमरावती कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार नितीन सर. हां सर, मी अगदी सुरुवात जशी केली की आपल्याकडे असा सूर नेहमी असा व्यक्त केला जातो की सातत्यानं आपण वाचन संस्कृती दिवसेंदिवस संपत चालली आहे किंवा लोप पावत चालली असं म्हणतो. ग्रंथालय अधिकारी म्हणून म्हणजे पुस्तकांच्या विश्वातच तुम्ही दिवसभर वावरत असता ग्रंथालय अधिकारी म्हणून काम करताना. तर हे जे विधान आहे की वाचन संस्कृती कमी होत चालली आहे, लोप पावत चालली आहे, या विधानामागचं काय सत्य आहे नेमकं असं तुम्हाला वाटतं? अगदी सुरुवातीला मला या प्रश्नाचं उत्तर द्या. वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे हे एक विधारक पूर्ण असत्य आहे, म्हणजे असत्य आहे. अच्छा. पूर्णच सत्य नाही म्हणता येणार आपल्याला, पण वाचनाचे प्रकार बदललेले आहे. ज्या पद्धतीनं सुरुवातीचा वाचक हा पुस्तक प्रेमी होता, आजही पुस्तक प्रेमी आहे. बरोबर. परंतु या तांत्रिक युगात, या माहितीच्या युगामध्ये आजचा तरुण, आजची पिढी ज्याला पटकन काहीतरी हवं आहे एका क्लिकवरती, म्हणून त्यांनी माध्यम बदललेले आहे असं वाटतं मला. वाचन संस्कृती ती टिकूनच आहे. तसं आपण आता उदाहरणार्थ घेतलं तर मागील वर्षी 2025 मध्ये पुणा फेस्टिवल झाला होता. तिथे एक आकडेवारी सांगतोय का पुणा फेस्टिवल आपल्या महाराष्ट्रात मध्ये जवळपास 50 कोटीची उलाढाल पुस्तक विक्रीमध्ये झाली होती. खरंय खरंय. आणि 30 लाख जवळपास पुस्तकं विकल्या गेले होते. बरोबर. ही एक वास्तविकता आहे. ही म्हणजे आपल्याच मीडियाने ते समोर आणलेली होती. खरंय. आणि हे विधारक सत्य आहे. त्यामुळं वाचन संस्कृती लोप पावत चालली असं म्हणता येणार नाही. माध्यम बदललं. जसं तुम्ही तरुण पिढीला अधोरेखित केलं की मला खरं तर मला तेही तुम्हाला विचारायचं होतं की आताच्या तरुण पिढीचं वाचन कमी झालं आहे का, असं आहे का काही? मग नाही सर, तरुण पिढीचं वाचन, त्या तरुण म्हणजे जे आपण काय आता म्हणतो जेनजी चालू आहे सध्याच्या परिस्थितीत, जी फॅड चालू आहे असं म्हणूया आपण, त्या जेनजीच्या युगात विद्यार्थ्यांना एक वेगळं काहीतरी हवं आहे. त्यांना का पटकन माहिती, त्या पद्धतीने बोललो, पण त्यांना ते काय पाहिजे का बाबा सुरुवातीला एखादी म्हणजे ते पण वाचतात, ते डिजिटल स्वरूपात जास्त त्यांचा ओढा असतो. कारण ते त्यांचं वाचनाचं एक सामर्थ्य असं असतं की बा प्रत्येकाला एक चांगल्या तरी कोणते तरी लेखक, वैज्ञानिक जगातील याची वाचनाची कल त्यांच्याकडे तो जास्त असतो. वैचारिक OTP या माध्यमातून ते जास्त पुस्तक हे पूर्वी एक माध्यम होतं वाचनाचं, तर आता वाचनाची माध्यमं मग ते लॅपटॉपवर वाचतील किंवा ज्या लिंक असतात त्या लिंक ओपन करून तशी पुस्तकं वगैरे वाचतील, अशी अनेक माध्यमं उपलब्ध झाली. म्हणजे थोडक्यात बरोबर मान्य करतो आम्ही. परंतु पुस्तकाचं महत्व कमी नाही झालं, हे तेवढंच खरं. खरं. कारण पुस्तकातून तुम्ही मनन करू शकता. वाचन तो एक भाग येतो. बरोबर. तुम्हाला त्या लॅपटॉपमध्ये, त्या रील्समध्ये आजकाल बोलवण्यात मुलांच्या
तो आनंद व्यक्त होत नाही. खरं खरं. आणि आपण जे म्हणतो ना की पुस्तक वाचताना तुमच्या डोळ्यांवर फार इफेक्ट होत नाही, पण तुम्ही जेव्हा लॅपटॉपवर किंवा टॅबवर वाचता तेव्हा त्याचं जे रिफ्लेक्शन येतं त्याचे परिणाम डोळ्यावर होतात आणि आनंदही तो मिळत नाही जसं तुम्ही म्हणता. बरोबर, नक्कीच. खरंय. जे तो पुस्तक आनंद मिळत नाही. म्हणजे ते आपली काय म्हणजे ही जो आपण लॅपटॉप जी स्पीडी म्हणतो गॅझेटला जो वाचतोय आपण, विद्यार्थ्यांजवळ वाचकांजवळ गॅझेट असतं, त्या गॅझेटला कसं एक क्षणात बिलकुल आपली ती स्मृती ढवळून जातं आणि त्याच्या समोरचं काल्पनिक जे चित्र दिसतं आपल्याला, वैचारिक जे पात्र असतात, कोणती कादंबरी म्हणा किंवा एखादी चरित्र म्हणा कोणाचं वाचतोय आपण, तर त्याची एक पुस्तकामध्ये एक लिंक लागून राहते. माणूस एक तल्लीन होऊन जातो जेणेकरून समोर काय आहे समोर काय आहे. पण आपण त्या लॅपटॉपमध्ये किंवा टॅबमध्ये जेव्हा वाचतो तर माणसाचं मन विचलित लवकर होतं. आणि पुस्तक वाचताना पानं चाळता येतात, तिथे पानं चाळता येत नाही, पाण्याचा आवाज येतो. आजकाल तसं पण म्हणजे त्या लॅपटॉपमध्ये किंवा म्हणजे टॅबमध्ये पण पुस्तकाचा आवाज येणारी खरं ते आता तशी पद्धत आलेली आहे. पण जे खरं पुस्तकाचं जे पान आपण पलटवतो आणि त्याचा आनंद मिळतो आणि समोर काय आहे बा याची एक आतुरता निर्माण होतं, ते पुस्तकातून होतं. किंवा एखादा रेफरन्स सुटलाय म्हटल्यावर परत मागे येता येतं, परत ते मागचं वाचता येतं आणि लिंक लागू शकते. सर, वाचन करणं म्हणजे ही जी संकल्पना जर आपण म्हटली की वाचन करणं म्हणजे नेमकं काय? वाचन करणं म्हणजे नेमकी पुस्तक वाचन ही कल्पना संयुक्तिक नाही. पुस्तक वाचन म्हणजे काय का त्याच्यातून पुस्तक वाचण्यातून तुम्हाला काही समजलं पाहिजे, त्याचं म्हणजे स्मरण झालं पाहिजे, मनन झालं पाहिजे, त्याच्या ज्ञानात भर पडली पाहिजे, तेव्हा आपण त्याला पुस्तक वाचन असं म्हणूया. जेणेकरून तुम्हाला जर समजा इतिहासच माहीत नसेल तर आजचे मुलं विद्यार्थी इतिहास कसा घडवणार? खरं, इतिहासच तुम्हाला माहित नाही तर इतिहास कसा घडवणार? शौर्य माहिती नसेल, पराक्रम माहिती नसेल छत्रपती शिवाजी महाराजांचा, तर तुम्ही काय करणार? म्हणून वाचन हा फक्त पुस्तक वाचण्यापर्यंत संकल्पित नाही आहे, तर तो ज्ञानापर्यंत गेला पाहिजे, समजपर्यंत गेला पाहिजे, बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे, याला आपण वाचन म्हणू. विचारशक्तीचा विकास ज्याला आपण म्हणू किंवा सतत ज्ञानात भर पडत राहणं, हे पुस्तकाच्या माध्यमातून फार होतं. सर, आपल्या कार्यक्रमामध्ये आम्ही एक तुमच्या आवडीचं गाणं श्रोत्यांना ऐकवत असतो. आता वेळ झाली आहे तुमच्या आवडीचं एक गाणं ऐकवण्याची, तर कुठलं गाणं तुम्ही सुचवाल आमच्या श्रोत्यांकरता? एक नीले नीले अंबरचं गाणं, ते हिंदीमधलं कलाकार चित्रपटातलं गाणं आणि जुन्या चित्रपटातलं गाणं आहे ते. चला मित्र हो, आपण ऐकूयात डॉक्टर सूरज मडावी सरांच्या आवडीचं हे गीत नीले नीले. श्रोते हो, एक छान गीत आपण डॉक्टर सूरज मडावी सरांच्या आवडीचं ऐकलं आणि परत एकदा आपलं स्वागत नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये. जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉक्टर सूरज मडावी सर आपल्यासोबत आहेत. सर, एक ग्रंथालय अधिकारी म्हणून मला तुमचं निरीक्षण जाणून घ्यायला आवडेल की सध्याच्या काळामध्ये नेमकी कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचली जातात, म्हणजे कोणत्या प्रकारचं साहित्य अधिक वाचलं जातं? कारण आता विषय इतके विस्तारत गेलेले आहेत, कथा, कविता, कादंबरीच्या, आत्मचरित्राच्या पलीकडे खूप पुस्तकांचे विषय गेलेले आहेत. पुस्तकं भरपूर आहे आणि जे आपण म्हणतो कोणत्या प्रकारचे पुस्तकं, पण काय प्रकार, पुस्तकांच्या प्रकारावर नाही म्हणायला लागेल, तर जो वाचक वर्ग येतो आपल्याला, ज्या कालावधीतला म्हणजे कालखंड, म्हणजे तरुण वर्ग, त्यानंतर एक आपण जेनजीचा विषय म्हणू, आणि त्याच्यानंतर 25 ते 30 वर्ष म्हणजे 20 ते 35 वर्षापर्यंत वयोगट, त्या वयोगटाप्रमाणे आपण त्या वाचकांकडूनचे पुस्तकं कोण्या पद्धतीची वाचले जातात आणि त्यांच्या आवडीनिवडी असतात, आणि प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळे असतात. पण जेव्हा आम्ही ग्रंथपाल म्हणून या नात्यानं आम्ही जेव्हा बघतो आहे, कोणी विचारायला तर सर आम्हाला हे पुस्तक आहेत का समोरचा व्यक्ती म्हणजे किती वयाचा आहे किंवा काय आहे, तो काय बोलणार, याची चर्चा करून आम्ही त्याची आवड निवड जाणून घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने आपण त्याला पुस्तकं देत असतो. जनरली नवीन पिढी जी आहे ती पिढी जगातील प्रत्येक क्षेत्रातील उच्च नामांकित लोकांचे चरित्र वाचण्यावर कल जास्त असतो त्या विद्यार्थ्यांचा, ज्यातून काहीतरी घेण्यासारखं. हो, म्हणजे आपण जेव्हा ते शास्त्रज्ञ किंवा ते लेखक ते कसे दर्जेदार कसे घडले, आपण का बरं नाही घडावं, ही एक नवीन पिढी म्हणजे जिज्ञासा असतं. खरं, आणि त्या पद्धतीचे ज्यांना ते चरित्र आपण देतोय ग्रंथालयातून. आणि त्याच पद्धतीने जे आता जॉब ओरिएंटेड विद्यार्थी आहे, व्यवसायभिमुख जी पिढी आहे, ज्यांना म्हणजे आपण 20 ते 35च्या दरम्यानचे आपण बोलूया, म्हणजे साधारणतः स्पर्धा परीक्षांची तर ते स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं आपण त्यांना देतोय, कारण ते पुस्तकं त्यांना बघतात, ते वाचन करतात आणि त्यांना काही अवांतर पुस्तकांचं पण वाचन करावं लागतं, जेणेकरून एमपीएससी मध्ये पण अवांतर पुस्तकांचं वाचन पण आहे. त्यांच्यावर तुम्ही प्रश्न येतात
पण जास्त ते जॉब ओरिएंटेड पुस्तकं वाचतात. बरोबर. आणि मग राहिलेली आहे समजा 35-40च्या समोरची पिढी, तर ती आपल्या वैचारिक प्रगल्भता बरोबर. ही वाढवण्याचा प्रयत्न करतात. कथा, कादंबरी, कविता, आत्मचरित्र बरोबर. हे जास्त प्रमाणात म्हणजे त्याचा वापर करतात, वाचतात. आणि असे काही वाचक असे आहे काही प्रतिकूल लेखकांचे पुस्तकं हवे आहे, कोणाला अनुवादक पाहिजे आहे. आजकाल अनुवादक मध्ये पण बरेचसे ग्रंथ आलेले आहेत, त्याचे वाचक पण आहेत आपल्याकडे. या पद्धतीनं आपण म्हणजे वाचकांचा वर्ग आपण ठरू शकतो. पण नेमकं कुठली पुस्तकं वाचल्या जातात पर्टिक्युलर हे सांगणं म्हणजे त्या वयोगटानुसार आपल्याला ढाचा तयार करावा लागेल. बरोबर. आणि अशी पुस्तकं आम्ही जिल्हा ग्रंथालयातर्फे लोकांना सादरीकरण करतोय. बरोबर. आणि यामध्ये पुस्तक वाचण्यासाठी पण आपण हे पण करतोय का नवीन नवीन जे ग्रंथ येतात त्यावेळेस आपण ग्रंथ प्रदर्शन पण लावतोय, जेणेकरून तिथनंच आपल्याला ओपन ऍक्सेस थ्रू लोकांना माहिती व्हावी ग्रंथांची. आणि एक महिलांच्या रेसिपीची पुस्तकं असतात, मग त्यांना ती आवड असते वाचनाची. साधारण सिनियर सिटीझन मग आत्मचरित्र वगैरे किंवा चित्रपट विषयक पुस्तकांचं पण वाचन. आता महिलांचे ते बरेचसे ते काय जे नियतकालिक असतात, त्या नियतकालिकामध्ये रेसिपीचे फार जास्त येतात. म्हणजे आणि एक तो भाग महिलांसाठी फार आवडीचा असतो. मेहंदी म्हणा, कोणाला आवडतं, कोणाला रील डिझाईन आवडतं. खरं खरं. ते सध्या नियतकालिकामध्ये छान प्रकारे येतात. नियतकालिक पण आमच्याकडे असा आहे. बरोबर. त्याचा आपण वाचक उपयोग करतात. बरोबर. सध्या पुस्तक हातात घेऊन वाचणं यापेक्षा ते ऑनलाईन वाचणं, मगाशी आपण त्याचा एक अगदी ओघवता उल्लेख केलेला आहे. लॅपटॉपवर किंवा टॅबवर वाचनाचं प्रमाण वाढलेलं आहे, तर याच्याबद्दल पण आपल्याला काही सांगता येईल की हे प्रमाण कसं आहे आणि खरंच खूप वाढलं आहे का? नाही, आता लॅपटॉपवर प्रमाण नक्कीच वाढलेलं असं म्हणतोच मी. पण त्याचबरोबर पुस्तक हाताळताना जो आनंद होतो, पुस्तक वाचताना जी एकाग्रता येतं, माणसाचं मनन चिंतन होतं आणि ते आपल्या अविरत स्मरणात राहतं, ही लॅपटॉपवर किंवा टॅबवरती जेव्हा वाचन करतो तर मन थोडं विचलित होण्याचा प्रकार थोडा जास्त असतो. बरोबर. त्यामुळे एकाग्रता थोडीशी आपल्या बाजूला जातं. त्यामुळे मनन चिंतनावर थोडा किंवा मध्येच एखादी लिंक दुसरी काहीतरी आली तर आपण ती ओपन करून बघतो, मग तिकडे जातो. म्हणजे तुम्ही जे चित्त विचलित होणं म्हणता ते या अर्थाने. परंतु पुस्तक हातात घेऊन वाचन केल्या एकाग्रता आनंद मिळतोच, पण दोन्हीचा समतोल ठेवणे गरजेचंच आहे आजच्या तांत्रिक युगात तरी, या माहितीच्या जाळात. खरंय असं वाटतं. आणि तसंही पुस्तक तुमच्या अगदी घरामध्ये एक छानपैकी शोकेसमध्ये ठेवलेला आहे आणि ते कधी पण वाचायला घेता येतं, हा एक आनंद आणखी पुस्तकाचा असण्याचा वेगळा असतो. मला आणखी एक वेगळं असं विचारायचं आहे की शाळा महाविद्यालयांनी तरुण पिढीला एकूणच वाचनाकडे अधिकाधिक वळावं म्हणून काय प्रयत्न केले जावेत असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. म्हणजे शाळा महाविद्यालयातून जो विद्यार्थी घडतो आहे, कारण का शाळेमधूनच जी वाचनाची विद्यार्थ्याला सवय लागतं, त्या सवयीच्याच अनुषंगानं जो ज्ञानाचा दीप पेटतो, तो अविरत जीवनभर त्याला प्रकाशमान करतो. खरं. त्याच्या आवडीनुसार, ती कोणती असो आवड, त्याच्या व्यायामाची असो, वाचनाची असो, या पद्धतीनं तो विद्यार्थी घडत जातो. म्हणून शाळेतून पर्टिक्युलर ती संस्कृती निर्माण करणं फारच गरजेचं आहे असं वाटतं. आणि पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असं आपण नेहमी म्हणतच. हो. आणि तो जर योग्य वयामध्ये तो मित्र मिळाला पुस्तकासारखा तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. बरोबर ना सर? परत एकदा छानपैकी दुसरं गाणं तुमच्या आवडीचं ऐकवायची वेळ झाली आहे, तर मित्र हो आपण ऐकूयात मडावी सरांच्या आवडीचं. श्रोते हो नमस्कार, आपलं परत एकदा स्वागत नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये. आणि आपल्यासोबत आहेत शासकीय जिल्हा ग्रंथालयाचे अधिकारी डॉक्टर सूरज मडावी सर. सर, आपण संस्कृतीबद्दल, वाचन संस्कृतीबद्दल बोलतो आहे, तरुण पिढीच्या वाचनाबद्दल, अगदी सिनियर सिटीझन पर्यंत सगळ्या वयोगटातल्या वाचनाबद्दल. तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये किती शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयं आहेत आणि ती कुठल्या प्रकारचं नेमकं काम करतात याच्याबद्दल पण आम्हाला जरा विस्तृत माहिती तुमच्याकडून हवी आहे. हो सर, जे बघा ग्रंथालय संचालनालय जे आमचं मुंबईला आहे, तिथे आमचे ग्रंथालय संचालक आदरणीय अशोक गाडेकर साहेब आहे, यांच्या नेतृत्वात ग्रंथालय संचालनालयाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय जिल्हा ग्रंथालय आहेत आणि शासकीय विभागीय ग्रंथालय पण आहे. आता त्याचं नामकरण होऊन शासकीय जिल्हा ग्रंथालयाचं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय झालेलं आहे 2013 पासून. तसे आमचे 36 जिल्हा म्हणजे पूर्ण 36 जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आहे आणि 6 डिव्हिजनमध्ये विभागामध्ये विभागीय ग्रंथालय आहे, विभागीय स्तरावरचे. बरोबर.
आणि मग त्यांचं काम कसं चालतं हो, आणि काम म्हणजे आता प्रत्येक जिल्ह्याचं विभागाचं काम आहे की तिथे पुस्तकं देवाणघेवाण करणं, 4K योजना राबवणे समोर येतं. आणि प्रत्येक जिल्ह्याच्या इथे जवळजवळ म्हणजे महाराष्ट्र राज्यात 11,100 काही ग्रंथालय हे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय आहे. बरं. त्याला मुंबई ग्रंथालय संचालनालयाकडून अनुदान दिलं जातं असे ग्रंथालय. बरोबर. त्याच पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 367 ग्रंथालय आहेत. बरं. पूर्णतः शासनमान्य. बरोबर. आता ते काही 100 वर्षाचे आहे, 50 वर्षाचे आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे, बरोबर. 50 वर्षापेक्षा असे 367 ग्रंथ. आणि त्या ग्रंथालयांची सर वर्गवारी केलेली आहे. म्हणजे ते अ वर्ग ब वर्ग हो, अ वर्ग, ब वर्ग, ड वर्ग. म्हणजे त्या पद्धतीनं आपण म्हणूया का बाबा एकूण किती ग्रंथालय अ वर्गाचे आहे, ब वर्गाचे आहे. अ वर्गाचे ग्रंथालय एकूण 9 आहे आपल्या जिल्ह्यात. ब वर्गाचे 89 ग्रंथालय आहेत आणि क वर्गाचे 145 ग्रंथालय आहेत आणि ड वर्गाचे सगळ्यात जास्त 124 ग्रंथालय आहेत. बरं. आणि तेथील कर्मचारी संख्या एकूण 719 आहेत. बरं. त्यांची कर्मचारी संख्या. मग सर ही वर्गवारी कशी ठरते? म्हणजे अ वर्ग त्याचं काही क्वालिफिकेशन असं काही हो हो हो. म्हणजे आता बघा, सुरुवातीला जी मान्यता आपण देतो आहे, शासन मान्यता देतो आहे, तर त्यांना म्हणजे कमीत कमी 300 पुस्तकं, 25 मासिकं, 4 पेपर, 6 मासिकं असा क्रायटेरिया असतो. एक रूम. बरं. म्हणजे संयुक्तिक साहित्य म्हणजे त्यांच्या ग्रंथालयाचं जे स्ट्रक्चर असतं ते सुरुवातीला आम्हाला पाहिजे आहे. ऑडिट रिपोर्ट झालेला असावं, त्यांनी 3 वर्ष चालवलेलं असावं, 1 वर्ष मागील. बरोबर. त्यानंतर मग शासनाच्या निकषाप्रमाणे त्यांना मान्यता देण्यात येतं. आणि मग ती मान्यता ड दर्जा झाली. मग ड दर्जा झाल्यानंतर त्यांना 3 वर्ष ते वाचनालय चालवावं लागतं. बरं. ते शासनाच्या निधीतून चालतंय. बरं. शासनाचा निधी हा 90% दिलेला जातो जवळपास. त्या निधीतून ते चालवलं जातं. आणि ते 3 वर्षानंतर मग त्यांना म्हणजे काय अपग्रेडिंगसाठी मिळतं. अपग्रेडिंगसाठी फॉर्म टाकायला मिळतो. मग तेव्हा ते ड आहे त्या डचं क जाईन, क चं ब जाईन, ब चं अ जाईन. अपग्रेडिंग म्हणजे ज्याच्यामध्ये पुस्तकांची संख्या वाढणं किंवा वाचक संख्या वाढणं. पुस्तकाची संख्या, हो, पुस्तकाची संख्या वाढतं, वाचकांची संख्या वाढतं आहे, असं अपेक्षित आहे. आणि तिथले जे स्ट्रक्चर आहे ते पण वाढतं आहे. महिला विभाग वेगळा असावा, पुरुष विभाग वेगळा असावा, बालविभाग वेगळा असावा. बरं. जसं म्हणजे आपल्या इथे नगर वाचनालय आहे, सहमदी वाचनालय आहेत. म्हणजे त्यांचे भाग, वेगवेगळे भाग असे दिलेले आहेत, जेणेकरून वाचकाला त्रास नाही झाला पाहिजे, सगळ्यांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. बरोबर. हा त्यामागचा क्रायटेरिया असतो. मी जसं सुरुवातीला म्हटलं की तुम्ही पुस्तकाच्या जगात वावरत असता. तुम्ही स्वतः कुठली पुस्तकं वाचता? तुम्हाला कुठल्या वाचनाची आवड आहे? मला वैचारिक थोडंसं वाचण्याची आवड आहे. काहीतरी आपल्याला मिळतो आहे. वैचारिक, सामाजिक, 1 भाकर 3 चुली ते वाचणं चालू आहे माझं. हो हो हो. म्हणजे त्या वैचारिक परिस्थिती त्यांनी जी मांडलेली आहे, सामाजिक परिस्थिती कोण्या पद्धतीनं, अच्छा, त्यावरचं ते पुस्तक आहे. श्रोते हो, डॉक्टर सूरज मडावी सर आज आपल्यासोबत होते. आणि खरं तर आजचा जो आपला विषय आहे की वाचन संस्कृती आणि वैचारिक समृद्धता, तर या विषयाची व्याप्ती लक्षात घेता आपण उद्याच्या भागामध्ये आपल्यासोबत डॉक्टर सूरज मडावी सर आहेत. पण आजच्या पुरतं घड्याळ सांगताय की आज थांबायची वेळ झाली आहे आणि उद्या परत आपण भेटणार आहोतच उद्याच्या भागात. आजच्या भागापुरतं खूप खूप धन्यवाद, आपण इथे आलात त्याबद्दल. धन्यवाद सर. श्रोते हो, आत्ताच आपण विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉक्टर सूरज मडावी यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला ऐकलात. या संवादाचा दुसरा भाग आपण उद्याच्या प्रसारणात ऐकू शकाल. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं नितीन भट यांनी, तर तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.